बरोबर ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, 1.5 वर्षापासून ज्या निकालाची आपण वाट बघत होतो आमदार अपात्र संदर्भात, आणि आपण सातत्याने या ठिकाणी सुनावणीला देखील येत होतात आणि आज निर्णयाला देखील आपण आलेला आहात, आपली पहिली प्रतिक्रिया काय? असं आहे की आजचा निकाल जर बघितला तर अध्यक्षाने दिलेला निकाल हा दुर्दैवपूर्ण आहे। कारण आज ज्या शेड्यूल 10चं उल्लंघन झालं म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने अध्यक्षाला निर्णय घ्यायला सांगितला, त्याबाबतच कुठचाही उल्लेख न करता, कळलं की नाही, अध्यक्षाने सगळ्या याचिका ज्या आहेत त्या खारिज केल्या। हे दुर्दैव आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोकशाही वाचवण्यासाठी आजचा जो निर्णय आहे त्याच्या अगेन्स्ट शिवसेनेला सुप्रीम कोर्टात जावं लागेल। पण दोन्ही बघितलं तर दोन्ही पक्षाच्या आमदारांना त्यांनी पात्र ठेवलं। दोन्ही पक्षाला पात्र ठेवलं याचा अर्थ असा आहे की उद्या आयाराम गायराम कोणी काही करेल, या विधानसभेची पवित्रता आहे, शेड्यूल 10च्या अनुसार राजकीय पक्षाला एक महत्व आहे, त्याच्यामध्ये मतदानाला एक अधिकार आहे। उद्या सगळे असंच जर झालं तर कोणी काही करू शकेल? म्हणजे या देशातली लोकशाही टिकवायची की नाही, की लोकशाही संपवायची, हा प्रश्न आहे। सर, आपण मिळत सुप्रीम कोर्टाकडून तुमची म्हणजे आपण मिळत अध्यक्षांनी तुमचं प्रत्युत्तर हे अवैध ठरवलेलं आहे, जसं आपण बघितलं भरत गोगावले यांचं जे सुप्रीम कोर्टाने जे म्हटलंय त्याच्यामध्ये सुनील प्रभू व्हीप होते असं त्यावेळी म्हटलेलं आहे। तर माननीय अध्यक्षांच्या आजच्या या जजमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं असेल, ठीक आहे, आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन आमची बाजू मांडू। पण ते बोलतात की आता आम्ही 14 आमदार अपात्राबाबत आम्ही आता पुढची आम्ही कारवाई त्यांना जे काय करायचं ते करतील, आम्हाला जे काय करायचं ते करू। लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करू। लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सर्व गोष्टी करू, असं सुनील प्रभू यांनी मत व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह मनोज जयकर, जय महाराष्ट्र, मुंबई।